ताबडतोब आम्हा सर्वांना अनुमती द्यावी किंवा एक अनुदान करून द्यावं की मराठीमध्ये कागदपत्र आम्हाला मिळवून द्यावीत, आपले मराठीमधले बोर्ड आहेत तसे ठेवावेत. सर्वप्रथम या कॉर्पोरेशनवरील आपल्या महानगरपालिकेवरील भगवा ध्वज त्यांनी लावून दाखवावा, तरच हे राष्ट्रीय पक्ष मराठी माणसांच्याकडे मत मागण्याच्या लायकीचे आहेत. नाहीतर त्यांना नैतिक अधिकार आपल्या मराठी भाषिक मराठी जनतेकडे मत मागण्याचा अधिकार त्यांना नाही आहे. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, हे सर्व जर व्हायचं असेल तर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहा आणि तुमच्या आईनं ज्यावेळेला तुम्हाला जन्म दिला त्यावेळेला तुमच्या तोंडून आई हा मातृभाषेतील शब्द तुमच्या तोंडून आला, तो आई हा शब्द आम्हाला टिकवून ठेवायचा आहे. त्याच्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचा हा आटापिटा आहे. त्याच्यासाठी आपण सर्वजण महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या पाठीमागं राहूया, एवढीच विनंती तुम्हाला सर्वांना करू इच्छितो.